विदर्भातील पारंपरिक व्यवस्थेत महत्त्वाचा समजला जाणारा पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला। ट्रॅक्टरने शेतातील सर्व कामे करण्याच्या आजच्या काळात बैलजोड्या मात्र कमी होताना दिसत आहेत। अशातच परंपरा कायम राखावी म्हणून शेतकऱ्यांची धडपड कायम आहे। चंद्रपूर शहरालगतच्या घोडपेठ येथेही शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून मंदिरापुढे आणत पूजा अर्चना करून पोळा सण साजरा केला। पोळा सणासाठी बैल सजवण्यासाठी लागणारे साहित्य वरचेवर महाग होत चालल्याने व सोबतच शेतमालाला घटता भाव यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी नजरेस पडली। शेतातील सर्वच कामे ट्रॅक्टरद्वारे होत असल्याने बैलपोळा साजरा करताना हात आखडता घेतला जातोय। जितेंद्र मशारकर, चंद्रपूर। पोळ्याचा उत्सव शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात, परंतु दिवसेंदिवस बघता बैलांची किंवा जोड्यांची संख्या ही कमी होत गेलेली आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांचा ओढा हा ट्रॅक्टरवर आणि यांत्रिक याच्यावर हा वाढलेला आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, आजच्या घडीला शेतकरी हा पिकाच्या भावाच्या बाबतीमध्ये समाधानी नाही आहे। ज्या पिकांसाठी ज्यांना जे हे लागतं, खर्च लागते, त्याचा खर्चसुद्धा निघत नाही आहे आणि त्याच्यामुळं या पोळ्यावर शेतकऱ्यांना फारसं असं उत्साह वाटत नाही, दुःखाची छाया आहे असं मला वाटते। दरवर्षीप्रमाणे पोळ्याचा सण साजरा केला जातो आणि इथं कमी प्रमाणात आता पोळ्याचं बैलाचं प्रमाण कमी झालं आहे, तरी बैलाच्या जे शेतीची जे व्यवस्था आहे त्या शेतीच्या व्यवस्थेला पीक भाव नसल्यामुळे शेती करायची मानसिकता लोकांमध्ये निर्माण नाही झाली। तरी यांत्रिक ट्रॅक्टर पद्धतीने शेती केली जाते, तरी एवढं बोलतो।